कालच्या पीडीएफ मध्ये आपण 91 ते 120 प्रश्न बघितले होते. तर आजच्या पीडीएफ मध्ये 121 ते 150 ही उत्तर आपण बघणार आहोत. चला, आजचा उतारा कोण वाचतंय? सर मी वाचू का? हा, वाचा वाचा. प्राण्यांच्या झोपेबद्दल माणसाला बराच काळ कुतूहल वाटत आले आहे. आपल्या संतांनाही प्राण्यांच्या झोपेबद्दल कुतूहल होतच. जिराफासारखा अतिप्रचंड प्राण्याला भरपूर चरून 2-5 किलोमीटरची दौड करून दिवसभरात चारा शोधत 10-15 किलोमीटर चालल्यावर केवळ 20 मिनिटाची झोप पुरी वाटते. हे ऐकून बऱ्याच कुंभकर्णांना हेवा वाटेल. सरीसृप आणि उभयचरी सरीच सरीसृप आणि उभयचरी प्राणी विश्रांतीसाठी मृतवत पडून राहतात. मात्र ते कधीच गाढ झोपत नाहीत. त्यांची झोप अतिशय सावध असते. प्राण्यांना दिवसभरात झोप मिळो अथवा न मिळो, ते उड्या मारणे, पंख फडफडवणे, अचूक झोप घेणे किंवा झडप मारणे या गोष्टी करू शकतात. माणसाला मात्र झोप मिळाली नाही तर त्याचे अतिशय हाल होतात. असं असलं तरी आपल्याला 8 तासांची झोप पुरेशी होते. आपल्यापेक्षा बऱ्याच जास्त काळ झोपणारे प्राणीही आहेत. कोआला 24 तासातले 18 तास झोपेत घालवतात. खारी 14 तास झोपतात, तर सिंह 16 तास. प्राण्यांमधील झोपेच्या आवश्यकतेचा हा फरक प्राणी वर्तणूक शास्त्रज्ञांना बुचकळ्यात पाडत आला आहे. झोपेच्या आवश्यकतेसंबंधी सध्या 2 विचार प्रचलित आहेत. या दोन्ही गटातले शास्त्रज्ञ आपले विचार सुधारण्यास वाव आहे हे मान्य करतात. एका गटाच्या मते झोप ही शारीरिक तसंच मानसिक ताकद भरून काढण्यासाठी आवश्यक असते. फक्त शरीराची शक्ती पूर्ववत करायची असेल तर आरामात डोळे उघडे ठेवून भागण्यासारखे आहे. मानसिक थकवा भरून काढायचा असेल तर दिवसभर घडलेल्या घटना आणि त्याचे अन्वयार्थ लावायचे असतील तर स्वप्नांसह झोप आवश्यक असते. आपल्या स्मरणसाठ्यात विविध घटना साठवल्या जातात. त्यांची वर्गवारी झोपेत करून त्या योग्य त्या कप्प्यात ढकलल्या जातात. त्यावेळी काही घटना आणि तत्संबंधित विचार स्वप्न रूपाने आपल्या झोपेत प्रकट होत असतात. रोज रात्री माणसाला 5 वेळा स्वप्न पडतात. सकाळी ती विसरली जातात. जेव्हा या स्वप्नांच्या काळात माणसाला झोपू दिलं जात नाही तेव्हा तो सकाळी गोंधळलेल्या मनस्थितीत आढळतो. जर ही स्वप्नांची झोप पूर्ण झाली तर तो ताजातवाना असतो आणि सकाळी उत्साहाने कामाला लागतो. थँक्यू मॅडम. बघा, इथे एक उतारा दिलेला आहे. आता मॅडमने वाचन केलेलं आहे त्या उतार्याचं. त्याच्यावरची प्रश्न उत्तर बघूया आपण. स्वप्नांच्या माध्यमातून आपल्या कोणत्या गोष्टी व्यक्त होतात? प्रश्न असा आहे, स्वप्नांच्या माध्यमातून आपल्या कोणत्या गोष्टी व्यक्त होतात? उतारा वाचला ना मॅडमने? आता सगळ्यांनी ऐकला असेल. तर प्रश्न असा आहे, घटनांची वर्गवारी, घटनांचे अन्वयार्थ, स्मरण साखळीतील घटना, गोंधळलेली मनस्थिती. आपल्याला जे स्वप्न पडतात त्या स्वप्नांच्या माध्यमातून आपल्या कोणत्या गोष्टी व्यक्त होतात? बोला. स्मरण साखळीतील घटना. स्मरण साखळीतील घटना. बरं बरं, आय आपण आय चेक थिंक करूयात. सेकंड ऑप्शन आहे, अन्वयार्थ. हे बघा, दिवसभरात घडलेल्या घटना
व त्यांचे अन्वयार्थ लावायचे असतील तर स्वप्नांसह झोप अवश्य असते. आपल्या स्मरण आपल्या स्मरण साठ्यात विविध घटना साठवल्या जातात. त्यांची वर्गवारी झोपेत करून त्या योग्य त्या कप्प्यात ढकलल्या जातात. त्यावेळी काही घटना आणि तत्संबंधित विचार स्वप्न रूपाने आपल्या झोपेत प्रकट होतात. म्हणजे काय म्हटलंय बघा, त्यातल्या काही घटना आपल्याला ऑप्शन थर्ड ना. आणि त्याच्या संदर्भातले विचार आपल्या आपल्या झोपेत प्रकट होतात. बघूया आपण आता याचे ऑप्शन. सर बाजूच्या पॅसेज मध्ये लिहिलंय ना स्मरण, बाजूच्या पॅसेज मध्ये आता वाचलं आपण, बरोबर. स्मरण साखळीतील घटना. स्मरण साखळीतील घटना, हे बघा, स्मरण साखळीतील घटना, गोंधळलेली मनस्थिती. आय थिंक तो थर्ड पॅसेज की सेकंड पॅसेज मध्ये आहे बाजूच्या याच्यामध्ये. हा, एक मिनिट चेक करू आपण. एकच मिनिट. नाही, इकडेच ऑलरेडी इथं दिलेलं आहे. सर वरती वरती थोडं वरती जा ना. एक एक मिनिट एक मिनिट. मिनिट. सकाळी स्वप्नांची झोप पूर्ण झाली तर तो ताजा सकाळी उत्साहाने गाणं लागतो. रोज रात्री वरच्या माणसाला. पॅसेज मध्ये आय थिंक सर. सर इथे बघा एक मिनिट. आपल्या स्मरण साठ्यात विविध घटना साठलेल्या जातात. त्यांची वर्गवारी झोपेत करून त्या योग्य त्या कप्प्यात ढकलल्या जातात असं लिहिलंय ना उत्तर इथे. हा, बरोबर. दिवसभरात घडले नाही, म्हणून माझा थर्ड ऑप्शन येत आय थिंक सर. नाही, प्रश्न बघूया ना आपण. प्रश्न काय येतो? स्वप्नांच्या माध्यमातून आपल्या कोणत्या गोष्टी व्यक्त होतात? घटनांची वर्गवारी, घटनांचे अन्वयार्थ आणि गोंधळलेली मनस्थिती, तर त्याचा काही संबंध नाहीये. इथे थोडं कन्फ्युजन आहे आपल्याला. एक तर घटनांचे अन्वयार्थ लावतो आपण, किंवा स्मरण साखळीतील घटना. नाही, तिसरा पर्याय बरोबर आहे, स्मरण साखळीतील घटना. कारण अगोदर अन्वयार्थ लावून आपण काय करत असतो, त्यांची वर्गवारी करतो आणि योग्य त्या कप्प्यामध्ये त्या घटना काय होतात, विविध घटना साठवल्या जातात. बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर. पुढचा प्रश्न. उभयचर प्राण्यांची झोप अतिशय सावध असते. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात शोधा. अतिशय. सर विशेषण आहे का? विशेषण विशेषण. हे बघा, उभयचर प्राण्यांची झोप ही अतिशय सावध असते. आता विशेष नाम तर येणार नाही, क्रियापद येणार नाही. आता कोण राहिलं? संख्या विशेषण विशेषण येणार आहे आहे आणि सर. संख्या विशेषण. संख्या आता विशेषण आहे. अ संख्या विशेषण आहे. बघा, अतिशय. उभयचर प्राण्यांची झोप अतिशय सावध असते. आता बघा, याच्यामध्ये संख्या विशेषण जर आपण धरलं, प्रमाण दिलेलं आहे ना, किती काय काय प्रमाण दिलेलं आहे. झोप सावध असते, पण कशी सावध असते किंवा किती सावध असते, तर अतिशय सावध असते. हा, म्हणजे तिथे एक ती क्वांटिटी दर्शवलेली आहे. क्वांटिटी दर्शवलेली ओके, आहे. ओके. ठीक आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. संख्या विशेषण उत्तर आहे. थर्ड थर्ड ऑप्शन ऑप्शन आहे त्याच्यात. विशेषण. हा. पुढचा प्रश्न आहे, सामग्रीचे एकजिन्सी किंवा गुणधर्मानुसार भिन्न गटांमध्ये विभाजन करण्याची प्रक्रिया. या शब्द समूहासाठी शब्द सुचवा. वर्गवारी. साहजिक आहे. तुम्ही भाजीपाला आणला, भाजीपाला आणल्यानंतर काय होतं? तुम्ही एकाच पिशवीत सगळं आणतात. नंतर काय करतात घरी आल्यानंतर? त्याची वर्गवारी काय? उदाहरणार्थ, कोबी, फ्लावर, वांगी एका बाजूला, कोथिंबीर, त्याच्यानंतर तुमचं मेथी, पालक हे एका बाजूला. बरोबर आहे की नाही? तर हे तुम्ही काय करतात, त्यांचे गुणधर्म पाहून त्यांची काय करतात,
वर्गवारी करतात. अतिशय बरोबर उत्तर आहे. पुढील पर्यायांपैकी विशेष नाम नसलेला पर्याय निवडा. सरीसृप. सरीसृप. सरीसृप एक. जिराफ, कोआला आणि कुंभकर्ण. अगदी बरोबर. सरीसृप येणार नाहीये तिथे. छान. लेखकाच्या मते सकाळी माणसाची गोंधळलेली अवस्था केव्हा होते? सर फोर्थ ऑप्शन आहे. येस. स्वप्नांच्या काळात जागरण झाल्यामुळे. ओके, बरोबर. स्वप्नांच्या काळात माणसाला जर झोपू दिलं नाही तर तो सकाळी गोंधळलेल्या मनस्थितीत आढळतो. बरोबर आहे. पुढील पैकी कुतूहल शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. उत्सुकता. साहजिक आहे. बरोबर. बुचकळ्यात पडणे. पेचात पण. हा आशय कोणत्या पर्यायातून व्यक्त होत नाही? सॉरी सर. काय उत्तर येईल याचं मग? फोर्थ ऑप्शन सर. फोर्थ ऑप्शन. अगदी बरोबर. केसांचा पुंचका होणे आणि बुचकळ्यात पडण्याचा काही अर्थ होत नाही. बुचकळ्यात पडणं म्हणजे काय होणं? साशंक होणं म्हणजे शंका निर्माण होणं, पेच प्रसंग तयार होणं, एक संशयाची भूमिका निर्माण होणं. तर त्यावेळेसच आपण काय पडत असतो याचा अर्थ बुचकळ्यात पडतो. तर केसांचा पुंचका होण्याचा मला तरी वाटतं याच्याशी काही संबंध येत नाही. लेखकाच्या मते मानसिक विश्रांतीसाठी कोणती गोष्ट गरजेची आहे? फर्स्ट ऑप्शन. स्वप्नासह झोप. अगदी बरोबर. तर स्वप्नासह झोप झाली तर मानसिक विश्रांती मिळते असं लेखकाचं मत आहे बरं का. रोज स्वप्न पडतातच असं नाही येते खरं तर. चला, अजून एक उतारा दिलेला आहे. कोण वाचतंय? चला, वाचतंय कोणी? पुढचा उतारा कोणी वाचतंय तर का? मी वाचते. हा, वाचा वाचा. शाळेच्या गणवेशातच खाकी चड्डी होती, त्यामुळे अघळ पघळ खाकी चड्डी अंगाला कायम चिकटलेलीच असे. या जाड कापडी चड्डीला बाजूंना दोन खिसे, जणू छोटे गोदामच. या खिशात तिरपा हात घालावा लागे. रिकाम्या खिशात हात घालून चाललं तरी एकटं वाटायचं. खिशात चांगली ऐसपैस जागा होती. बऱ्याचदा उपयोगी खजिना या खिशात कोंबलेले असे. तुरीच्या शेंगा, पेरू, बोर, कैऱ्या, चिंचा, रेवड्या, शेंगदाणे, फुटाणे, मुरमुरे, चिक्की, खोबरं, संत्री, गोळ्या, बिस्किट असं काय काय ठेवण्यासाठी उपयोग. जांभळी खालची वेचलेली जांभळं या खिशात ठेवण्याचा प्रयत्न महागात पडला. जांभळांच्या डागामुळे खराब झालेली चड्डी आणि त्यापेक्षा भयंकर म्हणजे जांभळाऐवजी खाव्या लागलेल्या शिव्या ही रिकाम्या नसणाऱ्या खिशाचे हे सर्वसाधारण उपयोग झाले. पण आम्ही बऱ्याचदा या खिशाचा उपयोग समोरच्याला चकित करण्यासाठी करत असू. म्हणजे खिशातून एखादी दुर्मिळ वेगळी वस्तू बाहेर काढायची, ती वस्तू मित्रांना दाखवून चकित करायचा असा हेतू असे. कापडाच्या डबीवर शंख, शिंपले, गारगोटी, चिंचुके, सीताफळच्या बिया, रेल्वेची जाड तिकीट. आवाज बंद झाला मॅडम तुमचा. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो. येतोय. हो बरं. सर, येतोय आवाज.
मी कंटिन्यू करतो. तर ते रेल्वेची जाड तिकीट सापडली. रेल्वेची जाड तिकीट, सापडलेली मणी, जुनी नाणी, रंगीत पंख, रंगीत खडू, डब्बू, पेन असं काहीही जादूने काढल्यासारखं खिशातून काढून मित्राला दाखवण्यात मौज होती. एकदा रानात सापडलेली मोरपिस ही मी या खिशात कोंबली होती. शाळेच्या सहलीत नदीत सोडलेली कासवाची पिल्लू खिशात ठेवण्याचा अयशस्वी प्रयत्न आम्ही केला होता. एकाच्या खिशात कोंबडीचं पिल्लू गुदमरलेलं होतं. एका मित्राने खिशातून सापाची कात काढून आमच्या समोर धरली होती. अशा विचित्र वस्तूमुळे खिसा श्रीमंत व्हायचा. या काही वेळा या वस्तूची अदलाबदलही व्हायची. बरेचदा या वस्तू रात्री अंथरुणातून आमच्या सोबत झोप घेत. त्यामुळे सकाळी कपडे धुताना आई कपड्यांची तपासणी करे. खिशात सापडलेल्या अद्भुत वस्तू न्हाणीच्या कोनाड्यात काढून ठेवत असे. दरम्यान आमच्या खिशात नवीन वस्तू आलेली असे. काळ बदलला, स्वभावीपणेचा माहोलही बदलला. शाळा, गणवेश आणि त्यापेक्षाही मानसिकता बदलली. खाकी चड्डी गेली. आताच्या बरमोड्याला लहान मोठे खूप किस्से आहेत, पण हे किस्से भरलेले नाहीत, रिकामे आहे. मग आजीची मुलं मुली एकमेकांना चकित करीत नाहीत का? तर आजही चकित केलं जातंय, फक्त त्याच स्वरूपात बदललंय. ते एकमेकांना त्यांच्या मोबाईल मध्ये गेम, चित्रफिती दाखवतात. थँक्यू मॅडम. अतिशय मार्मिक उतारा आहे बघा. तर जुना काळ आणि आताचा काळ याचं अतिशय सुंदर वर्णन लेखकाने केलेलं आहे. किती सुंदर लिहिलेलं आहे. त्या वस्तूंची गोळाबेरीज जर पाहिली तर जुने दिवस आठवतात. चला पहिला प्रश्न बघूया. लेखकाने सांगितल्यापैकी त्याच्या खिशात कोणता पदार्थ नसे? चित्रफिती. अगदी बरोबर. तर जुन्या काळच्या आठवणींना उजाळा देताना लेखक असं म्हणतो, जुनी नाणी, रंगीत खडू, संत्री गोळ्या आमच्याकडे असायच्या. तर चित्रफिती हा आताच्या काळाचा प्रश्न झाला. लेखकाला बालपणात कोणती कृती महागात पडली? फोर्थ ऑप्शन. अगदी हो, बरोबर. जांभळाचं खिशात ठेवण्यात. जांभळं खिशात ठेवण्याची त्याला अद्दलच घडली होती. ती कृती महागात पडली होती. लेखकाच्या मते आता कोणत्या बाबतीत परिवर्तन झालंय? सेकंड ऑप्शन. अगदी बरोबर. तर जुन्या काळी खिशातून नवीन काही आणलं तर विद्यार्थी ते मित्रांना दाखवायचा की नाही आज बघ मी हे आणलं ते आणलं. आता काय झालंय तर चकित करण्याची वस्तूच बदललेली आहे. बरोबर की मोबाईलचे गेम दाखवतात. मी हा गेम डाउनलोड केला, तू हा गेम बघितला का, हा गेम असा खेळायचा असतो. म्हणजे हे बदललेलं आहे ते लेखकाला सांगायचं आहे. मौज शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय शोधा. थर्ड ऑप्शन स्तब्ध. बरोबर. मौज म्हणजे करमणूक, आनंद, सुखद. स्तब्ध नाही. तर बरोबर आहे. जाड कापडी चड्डीला दोन खिसे असत. वाक्यातील अधोरेखित शब्द काय सांगतो? दोन संख्या खिसे. विशेषण. विशेषण. संख्या काय विशेषण. विशेषण? आपल्या इथे संख्या विशेषण आहे, पण लक्षात ठेवा संख्या विशेषणाचे प्रकार असतात. एक क्रमवाचक असतो, एक गणनावाचक असतो, पृथकत्ववाचक असतो. आता दोन खिसे, दोन केव्हा येतो? गणनावाचक मध्ये गेलाय म्हणजे गणनावाचक आहे. नाही, मी तुम्हाला तेच सांगतो ना. क्रमवाचक. क्रमवाचक मध्ये जाईल ते, कारण त्याचं सगळ्यात महत्वाचं यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की एक नंतर दोन येतो, दोन नंतर तीन येतो. इथे तो क्रम आलेला आहे. जाड कापडी चड्डीला दोन खिसे असत. बरोबर आहे की नाही? तर इथे गणनावाचक येणार. तेव्हा हे जे उपप्रकार दिलेत ना, संख्या विशेषणाचे बरेच उपप्रकार आहेत. लक्षात ठेवा 6 उपप्रकार आहेत, ते आपण नंतर बघूया. पुढील पैकी भाववाचक सर. नाम फायनल आन्सर काय आहे? सांगितलं ना मी आता तुम्हाला. फायनल आन्सर काय होतं त्याचा? क्रमवाचक. पुढील पैकी भाववाचक ओके. नाम शोधा. मित्रता. मित्रता. अगदी बरोबर. मुरमुरे, खडू आणि रंगीत पंख
मित्रता. इथं एक वस्तू दाखवण्याचा प्रयत्न आहे किंवा ज्याला आपण म्हणूया विशेष नाम दाखवलेलं आहे. पण इथे काय दिलेलं आहे? मित्रता हे भाववाचक नाम. लेखक आपल्या कृतीतून सवंगड्यांना स्तिमित करत असे. सेकंड ऑप्शन. खिशातून वस्तू दाखव. वस्तू दाखव. बरोबर. तो त्यांना एक प्रकारे चकित करण्याचं काम करायचं की नाही आज मी ही वस्तू आणली. स्तिमित करणं म्हणजे चकित करणं. मुलाच्या भाषा ग्रहणाच्या संदर्भात कोणती बाब महत्वाची ठरते? कुटुंब. 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 तर मुलाचं भाषा ग्रहण जे आहे ते कुटुंबावर फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतं. तर ती बाब पहिल्यांदा महत्वाची ठरते. बाकी पुढे मोठं झाल्यानंतर मग ही बाकीच्या गोष्टी कारणीभूत ठरतात. पण भाषा ग्रहण म्हटलं की सर्वप्रथम कुटुंबाचा संबंध जास्त येतो. व्याकरणाचे नियम पाठ करण्यासाठी कोणता घटक केंद्रस्थानी असतो? व्याकरणानुवाद पद्धती. थर्ड ऑप्शन आहे ते. साहजिक आहे. व्याकरणाचे जर नियम पाठ करायचे असतील तर आपण व्याकरण अनुवाद पद्धती वापरतो आणि हा घटक केंद्रस्थानी असतो. पर्याय क्रमांक 3. भाषा शिकण्यासाठी कोणती गोष्ट महत्वाची नाही? फर्स्ट. भाषांतर. तर भाषा शिकण्यासाठी भाषांतरणाची गरज नाहीये. अभिप्रेरण म्हणजे सेल्फ मोटिवेशन पाहिजे, सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे आणि ते शिकण्यासाठी असणारा इंटरेस्ट पाहिजे. या 3 गोष्टी राहिल्या की भाषा शिकता येते. उदाहरणार्थ एखाद्याला इंग्रजी शिकायचं आहे तर त्याला सेल्फ मोटिवेशन लागेल, त्याला त्याचा कॉन्फिडन्स वाढवावा लागेल आणि स्वतःचा इंटरेस्ट त्याला इन्क्रीज करावा लागेल. भाषांतरणाचा काही संबंध नाही. भाषांतर केलं म्हणजेच भाषा येते अशातला भाग नाही. मुलांना लेखन शिकवताना एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? लेखन शिकवायचंय तुम्हाला, काय कराल तुम्ही? मुलांना लेखन शिकवताना एक ऑप्शन नाही देऊ शकत. सेकंड ऑप्शन येऊ शकतो का? थर्ड ऑप्शन आहे ते. आता तिथे प्रश्न काय आहे बघा. फोर्थ ऑप्शन सर. हे बघा सगळ्यात महत्वाचं आहे की इथे परिच्छेद पाठ करणं, चांगल्या अक्षरात लिहायला सांगणं. आता बेसिकली विद्यार्थ्यांचा वयोगट जर लक्षात घेतला तर ते परिच्छेद काही पाठ करणार नाही. बरोबर आहे की नाही? नंतर तुम्हाला इथे त्यांचं आकलन नाही बघायचंय. तुम्हाला काय करायचंय? त्या मुलांना लेखन शिकवायचंय. लेखन कसं करावं. बाराखडी बरोबर आहे सांगणे. की नाही? आता बाराखडी लिहायला सांगणं म्हणजे हा एक भाग झाला. पण तुम्हाला लेखन करायला लावायचंय म्हणजे त्याला बाराखडी झाली पाहिजे हा टास्क नाहीये. लक्षात घ्या मला काय म्हणायचंय त्याला. बाराखडी केव्हा येणार आहे? जेव्हा त्याला अक्षर ओळख मला करून द्यायची. बरोबर आहे की नाही? तो भुकणारी. लिहिणारच. पण मग इथे सर्वेश. काय आहे? लेखन शिकवायचंय मला. हाऊ टू राईट. रायटिंग कसं करायचंय. तर पहिले शिक्षकाचं कर्तव्य आहे त्याने फळ्यावर लिहून द्यायचंय मुलांना आणि मुलाने काय करायचंय? फळ्यावरचं काढलेलं अक्षर लिहून काढायचं आहे. म्हणजे लेखन शिकवतोय ना आपण त्याला. म्हणून शिक्षक म्हणून ही भूमिका इथे पर्याप्त ठरेल. लक्षात ठेव. समजलं मला काय म्हणायचंय ते? मुलांसाठी शिक्षण सामग्रीची निवड करताना कोणता मुद्दा महत्वाचा ठरतो? सर प्रश्न आणि ऑप्शन दोन्ही दिसत नाहीये. नाही.
आता दिसतंय मॅडम? चौथा ऑप्शन दिसत नाहीये सर. Yes. फोर्थ ऑप्शन. थांबा 1 मिनिट. आता दिसतंय? मुलांसाठी शिक्षण सामग्रीची निवड करताना कोणता मुद्दा महत्वाचा ठरतो? चौथा सर. आता मला थर्ड समजा ऑप्शन. बरोबर आहे की नाही? तर निवड करताना नुसतं जवळच्या बाजारात उपलब्ध आहे म्हणून घेऊन यायचं, मग स्वस्त आहे म्हणून घेऊन यायचं, बरोबर आहे की नाही? तर सामग्री मुलांनी तयार केली असेल तरच घ्यायची. तर साधारणपणे कुठलंही एज्युकेशनल एड असेल, म्हणजे ज्याला टीचिंग एड्स म्हणतो आपण, किंवा शैक्षणिक साहित्य असेल किंवा सामग्री असेल, तर ती कशी पाहिजे? प्रसंगानुरूप पाहिजे, बरोबर आहे की नाही? कंटेंट काय आहे, विषय कोणता आहे, आणि ती एकात्मिकृत रूपाने वापरता येणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, दुसऱ्या इयत्तेतील काही मुलांना ध्वनीच्या उच्चारणात अडचण येते. त्यांची अडचण दूर करण्यासाठी काय कराल तुम्ही? म्हणजे त्यांना उच्चारण करतानाच अडचण येते, तर अशा वेळेस तुम्ही काय कराल? पर्याय ऑप्शन दाखवतो मी. मानव मुखाच्या प्रतिकृतीचा आधार घेऊन विशिष्ट ध्वनींचा उच्चार कसा करायचा दाखवणे, यमकांचा आधार घेणे, उच्चार करायला सांगणे, दिलेल्या संहितेचं मोठ्याने वाचन करणे, मुलांना सराव करण्यास सांगून जेणेकरून त्याच ध्वनींचा पुनर्वापर करून अडचण दूर करणे. आता इथं काय म्हटलंय की काही मुलं अशी आहेत की त्यांना काही ध्वनी येत नाही. लक्षात ठेव, म्हणजे याचा अर्थ इतर ध्वनी, इतर साऊंड येत आहे, त्याला इतर वर्ण येत आहे, पण काही साऊंड त्याला लक्षात येत नाही. ते उच्चारताना त्याला अडचण होते. ल म्हणता येत नाही त्याला, र म्हणता येत नाही. तर मग काय उपाययोजना उपयुक्त ठरेल? काय वाटतं तुम्हाला? सर 2 नंबर ऑप्शन. 2 नंबर, शिक्षकाने लहान 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 शब्दांचा शब्दाचा आधार घेणे, अगदी म्हणजे बरोबर. शब्द यमकांचा आधार घेणे, त्यांना उच्चार करण्यास सांगणे आणि शब्दातील शब्दातील ध्वनी ध्वनी ओळखण्यास ओळखण्यास सांगणे, सांगणे. बरोबर. तर इथे तुम्हाला रायमिंगचा उपयोग होईल. लहान लहान शब्दांचा आधार घ्यावा लागेल. ओके, बरोबर आहे. अतिशय छान उत्तर दिलं. व्याकरणाच्या नियमांवर भर देणे आणि त्या संबंधी उदाहरणं देऊन शिकवण्याची पद्धत. आता 2 पद्धती असतात त्याच्यामध्ये, लक्षात ठेवा. एक थर्ड नंबरचं सर. ऑप्शन, व्याकरण भाषांतर पद्धत. 1 मिनिट फक्त. आता बघा, अध्यापन आणि अध्यापन पद्धती असतात. त्याची एक माझ्या मते टीईटीच्या लेक्चरमध्ये माझं त्या संदर्भात शिकवणं झालेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या पद्धती आहेत. तर त्याच्यामध्ये एक उद्गामी उद्गामी पद्धत आणि एक अवगामी पद्धत असते. सर या 2 पद्धती व्याकरण शिकवण्यासाठी जास्त महत्वाच्या असतात ना? हे बघा, आता व्याकरणांच्या नियमांवर भर द्यायचा आहे आणि अनेक उदाहरणं तुम्हाला द्यायची आहेत. तेव्हा 2 पद्धती असतात, एक अवगामी पद्धत, एक उद्गामी. उद्गामी आणि पद्धतीमध्ये उद्गामी आपण काय पद्धत. करतो, तर त्याच्यामध्ये निरीक्षण करतात विद्यार्थी, शिक्षक काय करतात, मुलांना उदाहरणं देतात आणि मग उदाहरणांवरून कॉमन नियम आपण त्यांना शोधायला लावतो. त्याला म्हणतात उद्गम. शोधायला उद्गम लावतात. होणं म्हणजे उद्गामी पद्धत. शोधून काढायचंय आपल्याला, बरोबर. हम्म. आणि दुसऱ्या पद्धतीत काय केलं जातं, तो ऑलरेडी पहिले नियमच समजून सांगितला जातो आणि मग त्याची काय दिली जातात, उदाहरणं दिली जातात. आता इथं काय दिलंय, व्याकरण नियम सांगायचं आणि मग उदाहरणं द्यायची, बरोबर आहे की नाही? म्हणजे इथे कोणती पद्धत येणार आहे मग तुमची, तर अवगामी म्हणजे निगमन पद्धत. इथे तुमची काय येणार आहे, निगमन पद्धत येणार निगमन. आहे. म्हणजे सरळ सरळ विद्यार्थ्यांना नियम सांगायचा आहे की वर्तमान काळ असा असतो, हा त्याचा त्याचा नियम आहे.
किंवा क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे हा झाला क्रियापद. तो मुलगा खेळतो म्हणजे खेळतो हे काय झालं रे मुलांनो, तर क्रियापद झालं. म्हणजे काय झालं, पहिले मी काय सांगितलं, नियम सांगितलं, क्रियापद कशाला म्हणतात हे सांगितलं, आणि मग मी काय दिलं, उदाहरण दिलं. तर ही झाली तुमची निगमन पद्धत. म्हणजे नियम सांगायचे, डायरेक्ट उदाहरणं सांगायची. शिकणारा भाषा कशा प्रकारे आत्मसात करतो? सर दिसत नाही क्वेश्चन. नाही, बाकीच्यांना दिसतोय क्वेश्चन? दिसतोय दिसतोय. दिसतोय हो सर, सर. दिसतोय सर. शिकणारा भाषा कशा प्रकारे आत्मसात करतो? नैसर्गिक भाषिक पर्यावरणात भाषेच्या वापरातून बघा, तर शिकणारा साधारणपणे नॅचरली आपण आपलं स्वतःचं उदाहरण घ्यायचं. तर नैसर्गिक भाषिक पर्यावरणात भाषेच्या वापरातून, आता संरचनेचं मूल्यमापन लहानपणी काही एवढं सांगत नाही आपण त्यांना, लगेच साहित्य वाचन पण होत नाही, मग संस्कृती फार शोधून नाही काढत आपण. तर नॅचरली भाषा कशी शिकतो आपण, तर आत्मसात हा जो प्रकार आहे तो सुरुवातीची स्टेप आहे, प्रारंभिक अवस्था आहे. म्हणजे काय करतो आपण, नैसर्गिक भाषिक पर्यावरण जे असतं तिथून आपण भाषेच्या वापरातून काय करत असतो, भाषा आत्मसात करत असतो. पुढील पैकी कोणती बाब क्रियात्मक क्षमतेचा विकास करण्याचे उदाहरण आहे? मोटर स्किलचं उदाहरण कोणतं आहे? हे माझ्या मते परवाच्या लेक्चरमध्ये CDP जेव्हा मी शिकवत होतो ना तेव्हा आलेलं होतं. मोटर स्किल संदर्भात माहिती दिली होती मी तुम्हाला. उड्या मारणे. अगदी बरोबर. आपण पाहिलं होतं ना, चालणं, उड्या मारणं, लहान बाळाचा कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होत जाते ते अभ्यासत असताना क्रियात्मक क्षमता जेव्हा आपण बघतो तर उड्या मारणं हे त्याचं मोटर स्किल येणार आहे. सर मला खरंच प्रश्न नाही दिसत आहे, साईडला झालाय ते 144 नंबर. आता दिसतोय का? तुम्ही मोबाईल हॉरिझॉन्टल पकडलाय की व्हर्टिकल आहे? हा पहिला भाग. तुम्ही रेंज मध्ये वर्टिकल. आहात का? वर्टिकल. तुम्ही काय करा, पुन्हा एकदा येस सर. येस. जॉईंट व्हा वाटल्यास, आणि पुन्हा एकदा ट्राय करा मॅडम. एकदा पुसट दिसतंय का दिसतच नाही? ओके सर, मी हॉरिझॉन्टल पकडल्यावर दिसतंय. हा, आता बरोबर नाही, हॉरिझॉन्टल केल्यावर दिसतंय. वर्टिकल दिसत. मध्ये. बरं 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 बरं. मग चला, आता मोबाईल आडवाच ठेवा सध्या तुम्ही. पुढचा प्रश्न आहे, वर्गात बहुभाषिकतेला उत्तेजन देण्यासाठी शिक्षकाने कोणता प्रश्न विचारणं योग्य ठरेल? मल्टीलिंग्विस्टिक मोटिवेशन द्यायचं आहे. सोपं आहे बघा याचं उत्तर. स्वतःच्या भाषेतील 2 भाज्यांची नंबरचा नावे. ऑप्शन 2. अगदी बरोबर आहे. स्वतःच्या भाषेतील भाज्यांची नावं त्याला सांगायला लावायची. अगदी बरोबर. खालच्या वर्गात लहान लहान ध्वनी यमकांचा वापर केला तर काय होईल? रायमिंग्स वापरले तर काय होईल? फोर्थ ऑप्शन. अवघड शब्द फोर्थ समजल्या ऑप्शन. आणि काय होईल त्यांना, तर वाक्य तयार करण्यास मदत होईल. शिक्षिका वर्गात श्रवण उपक्रम घेण्याचे ठरवते. मुलांना उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी ती बुद्धिमंथन करणारे काही उपक्रम तयार करते. उदाहरणार्थ चर्चा, उत्सुकता निर्माण करणे, छाननी करणारे प्रश्न. तर या प्रकारची तयारी करणं म्हणजे काय? श्रवण उपक्रम घेते मॅडम, घेत आहे. फर्स्ट ऑप्शन. तर हा श्रवणपूर्व उपक्रम आहे. तर ऑलरेडी फर्स्ट मॅडम, फर्स्ट. हा, तर त्या मॅडम काय करताय, आधी सगळं तयारी करून ठेवत आहे. अगदी बरोबर. पुढचा प्रश्न, भाषा वर्गात चित्रे, तक्ते यांचा वापर करण्यास संदर्भात कोणती बाब बरोबर नाही?
बोला. भाषा वर्गात फोर्थ ऑप्शन सर. श्रवण क्षमता विकसित करण्याची. फोर्थ ऑप्शन. आय थिंक सो थर्ड. हे बघा, कोणती बाब बरोबर नाही असं विचारलेलं आहे तिथे. आता चित्र आणि तक्ते पाहिल्यावर श्रवण क्षमतेचा काही संबंध येत नाही. निरीक्षण येतं, व्यक्त होता येतं आणि ते बघून निरीक्षण करून मग ते कल्पना विश्वात रमू शकतात. क्रिएटिव्हिटीला त्यांना संधी मिळते. बरोबर आहे की? म्हणजे काय बरोबर नाही असं विचारलंय म्हणून 4 पर्याय आहे. आरंभीच्या साक्षरतेत म्हणजे सुरुवातीची जी लिटरसी असते प्रायमरी, तर पुढील बाब देखील लेखन प्रकारात मोडते. रेखांकन. सेकंड शब्द लिहिणे. तर आरंभीची जी साक्षरता असते तर त्याच्यामध्ये पुढील बाब देखील लेखन प्रकारात मोडते. 4 ऑप्शन आहेत, एकदा विचार करा आणि मग उत्तर सांगा. दोनच ऑप्शन असू शकतात, एक तर शब्द लिहिणे किंवा रेखांकन. आय थिंक येस. रेखांकन. आता रेखांकन काय असतं साधारणपणे, तर त्याला साधारणपणे तर एक रेखाचित्राचा प्रकार असतो. तर त्याच्यामध्ये प्राथमिक रेखाचित्र ज्याच्यामध्ये विविध तंत्रांचा वापर करून संकल्पना किंवा विचारांना दृश्य स्वरूप देण्याची, मग त्याच्यामध्ये नाही, हे रेखांकन इथे येणारच नाही तुमचं. तर ते मॉन्टेसरीच्या मुलांना लिहिणे. असतं ना, आडव्या स्लिपिंग लाईन, स्टँडिंग लाईन. ओके 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 ओके. हा. एक मिनिट. हो, बरोबर बरोबर. आता हा बरोबर, आरंभीची साक्षरता बघायची असेल तर मग लेखन प्रकार असेल तर रेखांकनच करावं लागेल हा, आपल्याला. ते नर्सरीच्या मुलांना दिलं जातं ना, हा स्टँडिंग बरोबर. लाईन, स्लिपिंग लाईन ओके ओके असं. ओके. हा, त्या पद्धतीने. पुढचा प्रश्न, आजचा शेवटचा प्रश्न. शिकणाऱ्याचे भाषिक ज्ञान तपासण्यासाठी कोणती बाब महत्वाची? संभाषण. त्याला आपलं त्याचं लिंग्विस्टिक नॉलेज, भाषिक ज्ञान किती आहे, भाषिक कौशल्य त्याने किती अवगत केलंय. तर नुसतं चेकलिस्ट रेटिंग संभाषण. तर पोर्टफोलिओ बघून चालणार नाहीये. तर त्याचं कम्युनिकेशन किती स्ट्रॉंग आहे, तो आपले विचार किती स्ट्रॉंगपणे मांडतोय किंवा समोरच्याला किती पटवून सांगतोय, तर त्याच्यावर त्याचं भाषिक ज्ञान महत्वाचं ठरत असतं. तर जवळजवळ आपण किती प्रश्न बघितले आज? 30 प्रश्न, उतारा याच्याबद्दलची माहिती बघितली. थांबायचं मग आता? सर, मला अध्यापन पद्धती थोडं समजून पाहिजे होतं. एखाद्या वेळेस होऊ शकतो परत रिपीट सेशन? होईल होईल होईल. आणि समजा ते पण लेक्चर घेऊ आपण, नसेल झालं तर आपल्याकडे सगळे रेकॉर्डेड लेक्चर आहेत काही. हे बघा, एखादा हो. टॉपिक समजा आपल्याकडून कव्हर नाही झाला तर ते सगळं रेकॉर्डेड लेक्चर पण आहेत, त्या पण तुम्हाला मी शेअर करून देईल. ओके 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 सर, ठीक आहे. ओके, चालेल. चला, गुड नाईट, शुभरात्री, थँक्यू. सर एक मिनिट. बोला ना. हॅलो. बोला ना, बोला सर ना. तुम्ही जे पीडीएफ पाठवले ना आता ते बाल विकासचं. हा हॅलो. हा, बोला ना. हा सर, मग त्याचं ते रीडिंग करून ठेवायची ना त्याची, नाही, ते जे त्या बाल आता विकास तुम्हालाच पाठवलं. दिले आहेत मी. हे बघा, जे जे टीचिंग होईल ना ते ते तुम्हाला पाठवून देत जाईल मी. हा काय होईल, दृढीकरण होतं त्याच्यामध्ये. हा. आता माझ्याकडे आहे भरपूर, आता सगळं पाठवून अच्छा. दिलं ना तर मग तुम्ही हा, काहीच वाचणार नाही. मग हे कसं होतं, मी शिकवलं मग पुन्हा तुम्हाला बरोबर. जेव्हा तुम्ही प्रवास करताय किंवा तुम्ही रिकामे हम्म. बसलेले आहात, तर त्यावेळेस ते जर वाचलं तर तुम्हाला हम्म. जास्त फायदेशीर ठरेल. बरोबर आहे की नाही? ओके, अजून काही शंका? येस सर. थँक्यू. ओके ओके. नाही नाही, गुड नाईट.